जय भीम, जय संविधान। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की जंतर मंतरवरती आज किती दिवसापासून विद्यार्थी आंदोलन करत आहे। ते आंदोलन कशासाठी करत आहे? नीटचे पेपर ही व्यवस्था व्यवस्थित चालावा, हे पेपर फुटी वगैरे व्हावा नाही म्हणून ते सर्व मिळून एकजुटीनं हे आंदोलन करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघत आहात की ते विद्यार्थी संविधानिक पद्धतीने त्यांचं आंदोलन चालू होतं। त्या ठिकाणी या व्यवस्थेने जाऊन त्यांना बघा किती हिंसक पद्धतीनं लाठीचार्ज केलेला आहे, मारहाण केलेली आहे। त्याच्यामध्ये बरेचसे आपले विद्यार्थी आहेत, काही बिचारे शहीद झाले। मग अशा लोकांची भरपाई कोण करणार? अरे, आपण विचार करतो एखाद्या जनावराला जरी मारायचं असेल तर आपण विचार करतो, आणि ह्या व्यवस्थेनं, त्या तिथल्या प्रशासनानं, दिल्ली पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांवरती अशा लाठीचार्ज केलेला आहे, इतकं बेदम मारलेलं आहे तिथल्या विद्यार्थ्यांना। त्यांना कळालं पाहिजे की आपल्या बी पाठीपोटी मुलं आहेत, हे बी आपले मुलासारखेच आहेत, आपल्या देशाचेच मुलं आहेत। यांना मारताना यांच्यातले माणूस जागी झालेला नाही का? विचार करा। ह्या पूर्ण घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि मित्रांनो, आज सोनम वांगचुक सरांनी जे अनशन सोडलेलं आहे त्याच्याबद्दल सरांचे बी खूप खूप धन्यवाद। कारण सरांसारखं व्यक्तिमत्व आपल्या देशाला पाहिजे, त्यांची गरज आहे, म्हणून सरांनी हे जे उपोषण सोडलं हे खूप चांगलं केलं। ही लढाई कुठल्या जाती धर्मासाठी नाही, ही लढाई आहे मानवतेची, ही लढाई आहे येणाऱ्या आपल्या भविष्याची, ही लढाई आहे शिक्षणाची। म्हणून मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना सांगतो आहे की तुम्हाला ज्या पद्धतीनं, जसं तुम्हाला त्यांना उपोषण करताना जो सपोर्ट करता येईल तुम्ही त्या पद्धतीने सपोर्ट करा। अभिजित दीपके यांना सुद्धा मी सांगू इच्छितो आहे की आतापर्यंत तुम्ही जे शांतीपूर्वक जे आंदोलन केलेलं आहे, असंच यापुढे बी तुम्ही शांततेमध्येच हे आंदोलन पार करावं, तुम्हाला नक्कीच यश मिळेल। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। शिकले तर तुम्ही भरपूर आहात, आणि संघटन तर पूर्ण देश तुमचा जंतर मंतरवरती बघत आहे, आणि संघर्ष हे जे तुम्ही करताय तुमच्या हक्कासाठी लढताय, हा संघर्ष पण बघताय। मी एवढंच सांगेल तुम्हाला की असा शांतीपूर्वक तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन करा, तुम्हाला यश नक्की मिळेल। तर पुन्हा एकदा मी तेथील पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्या विद्यार्थ्यांना असं जनावरागत मारू नका, कारण तुम्हाला बी मुलं बाळ आहे, ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा। आणि ह्या दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जो लाठीचार्ज केला आहे प्रशासनाने, यांचा मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो। जय भीम, जय संविधान, जय भारत।